नमस्कार विद्यार्थी मित्रो, अनिल आरसी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। विद्यालय कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट गृह परीक्षा या परीक्षेचे फॉर्म सोप्या पद्धतीने कसे भरायचे आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या फॉर्म संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, ते म्हणजे यामध्ये एक फोटो आपल्याला अपलोड करावा लागणार आहे। त्यासाठी त्याला साईज लावून घ्यायला पाहिजे आपल्याला, आणि ती साईज 500 KB आतमध्ये करावी लागणार आहे, नाहीतर फोटो तो एडिट तरी करावा लागणार आहे। ते कोणत्या पद्धतीने करायचं आहे तो थोडक्यात आपण इथं बघणार आहोत। मित्रो, प्ले स्टोअर या ठिकाणी आपण ओपन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी फोटो साइज रिड्यूसर इन्स्टॉल करायचा आहे। इथं आता ओपन झालेला आहे। इथं या ठिकाणी फोटो चूज करायचा आहे। तो फोटो असा येईल, उभाच फोटो घ्यायचा आहे, आडवा करू नका। या पद्धतीने फोटो असेल। आपण थोडंसं झूम करूया। या ठिकाणी 500 KB साईज लावून घ्यायची आहे, कारण हा वरचा जो फोटो आहे तो जास्त साईज आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला फोटो या 500 KB करून सेव्ह करायचा आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। या ठिकाणी एक आपल्याला लिंक दिसते आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रोम ओपन करून या ठिकाणी पेस्ट करायचे आहे। या ठिकाणी ते ओपन करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला विंडो येईल, तिथं लॉगिन बनायचं आहे। या ठिकाणी आता महत्त्वाची सूचना आहे की प्रत्येक शाळेचा लॉगिन ID नंबर आणि पासवर्ड हा वेगवेगळा असणार आहे। जो असेल तो त्या ठिकाणी इथं टाकायचा आहे तुम्ही। आता लॉगिन करून घ्या। त्यानंतर ह्या 3 रेषा दिसतात, त्या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी 3 ऑप्शन येतील, त्यातील पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा। या ठिकाणी असा विंडो येईल। आता या ठिकाणी ज्या शाळा रजिस्टर केलेल्या आहेत त्या शाळेचे नाव या ठिकाणी दिसतं, त्यामुळे पुन्हा टाकायची काही गरज नाही। याच्यानंतर तुमच्या पद्धतीनं टायटल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कॅन्डिडेट नाव म्हणजे पहिल्यांदा आडनाव टाकायचं आहे। हे सगळं कॅपिटलमध्ये हा फॉर्म भरायचा आहे। तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव। यानंतर इथं जेंडर टाकून घ्या। त्यानंतर मदर्स नेम म्हणजे आईचं नाव कॅपिटलमध्येच टाकायचं आहे। या ठिकाणी डेट, मंथ आणि इयर अशा पद्धतीने जन्मतारीख भरून घ्या। मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून घ्या। या ठिकाणी तुमचा कॉम्प्रेस केलेला 500 KB फोटो अपलोड करायचा आहे। फोटो ब्राउज करून चूज करून अपलोड करायचा आहे। या ठिकाणी आता आपला वर्ग निवडायचा आहे। 9वी, 8वी, 10वी कोणता वर्ग असतो तो इथं आपण निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी अदर दॅन महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा निवडायचा आहे। यानंतर आपला रोल नंबर टाकायचा आहे। तुम्हाला लागू असलेली परीक्षा निवडा। शेवटी रेग्युलरवर क्लिक करून सेव्ह करा। आपण जो फॉर्म भरलेला आहे तो सेव्ह करायचा आहे। सेव्ह केल्यानंतर आपल्याला रिसिट येईल, ते आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितलात, धन्यवाद।